नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या वर्ष आता तुम्हाला माहित असेल, कालच आपण जे डिस्कस करत आहोत, काल तुम्हाला माहित असेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी नगर परिषद, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, 40,000 वॅकन्सींची ऍड काढलेली आहे. तो आपल्या या 40,000 वॅकन्सी पैकी मला कोणाकोणाला अभ्यास करायचा असेल, जे लोक व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगणार आहात, म्हणजे आपण त्या हिशोबात काही 2-4 अँगल त्या अँगलने पण आपण काय करणार आहोत, काम करणार आहोत. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठले टॉपिक कव्हर करायचे, एक्स्ट्रा काही गोष्टी कव्हर करायच्या, त्या सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत. त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवनवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो, आज आपण चालू करूया महाराष्ट्राचा भूगोल भाग 1. सुरुवात करायची मित्रांनो, अफलातून गोष्टी शिकवेल. आज आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि पुढे आपण सुरुवात करणार आहोत. नाव टाकायचं मित्रांनो, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचा भूगोल. आज आपण काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे. एक 10-12 सेशन, 20 सेशन मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात सर्व गोष्टी ए टू झेड आपण काय करणार आहोत, संपवणार आहोत. चला, पहिली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असेल की 6 प्रशासकीय विभाग आहेत. बरोबर आहे, 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात या डायग्राम मध्ये काही लोकांना दिसत नसेल, पण काही हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. बरोबर आहे ना मित्रांनो? बघा कोणकोणती आहेत. एक आहे कोकण प्रशासकीय विभाग, लक्ष द्या, 5 मिनिटं सांगतो. एक आहे कोकण, दुसरा आहे पुणे प्रशासकीय विभाग, तिसरा आहे नाशिक प्रशासकीय विभाग, तिसरा काय आहे, नाशिक, चौथा आहे औरंगाबाद, चौथा काय मित्रांनो, औरंगाबाद, चौथा आहे औरंगाबाद, नंतरून अमरावती आणि सहावा आहे मित्रांनो नागपूर प्रशासकीय विभाग. कोणता प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. असे किती प्रशासकीय विभाग असतात, 6 प्रशासकीय विभाग असतात. प्रशासकीय विभाग यानी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झोन. काय महत्वाचं आहे मित्रांनो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झोन. मग ज्या वेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, सांगा महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली मित्रांनो, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, 1960 ला. आठवतं का, 1960 ला ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेस मित्रांनो नाशिक नव्हता प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग नव्हता. फक्त किती होते, 4 होते. किती प्रशासकीय विभाग होते मित्रांनो, 4 प्रशासकीय विभाग होते. किती प्रशासकीय विभाग होती, 4 प्रशासकीय विभाग होती. मग नाशिक नवीन तयार झाला कशामधनं, नाशिक कशामधनं तयार झाला, पुण्यामधून. नाशिक कशामधनं तयार झाला, पुण्यामधून. आणि अमरावती कशातनं तयार झाला, नागपूरमधनं. अमरावती कशातनं तयार झाला, नागपूरमधनं. हे तुम्ही पुस्तकात पण वाचलं असेल, काही हरकत नाही मित्रांनो. चला, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रशासकीय अधिक विभाग जो असतो त्याचा चीफ कोण असतो. पहिला गोष्ट, प्रशासकीय विभागाचा प्रमुख कोण असतो, प्रशासकीय विभागाचा प्रमुख असतो मित्रांनो कलेक्टरांचा बॉस. ज्या 4-4, 5-5, 8-8 जिल्ह्यांचे कलेक्टर असतात, प्रत्येक कलेक्टरांचा बॉस कोण असतो मित्रांनो, विभागीय आयुक्त. मराठीत त्याला काय म्हणतो, विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्त. तुमच्या जिल्ह्याच्या प्रशासकीय, तुमचा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो त्यानुसार त्या जिल्ह्याचे काय आहेत, एक विभागीय आयुक्त. सिनियर IAS अधिकारी असतात, सिनियर कलेक्टर असतात, कलेक्टरच असतात हे व्यक्ती, पण पुढे जाऊन प्रमोशन होतं किंवा विभागीय आयुक्त म्हणून काय होते, ट्रान्सफर होते. आता आमच्या जिल्ह्याचे प्रशासकीय विभाग, मला प्रशासकीय आयुक्त मला माहिती आहेत, बऱ्याचपैकी कॉन्टॅक्ट मध्ये असतात. चला, कामानिमित्त कधी कधी जावं लागतं. सो प्रशासकीय आयुक्त समजलं मित्रांनो. पुढे जाऊया. आता मला एक गोष्ट कळाली, 5 प्रशासकीय विभाग झाली. आता हे तुम्हाला पुस्तकात पण सापडेल, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, सर्वात छोटा कोणता. आता प्रशासकीय विभागांचा काय लावायचं आपल्याला, क्रम, क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा. मग पहिली ट्रिक्स मित्रांनो, प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम. अन्नपूर्णा अकोला, अन्नपूर्णा अकोला. ट्रिक्स काय लक्षात ठेवायची मित्रांनो, अन्नपूर्णा अकोला. म्हणजे औरंगाबाद. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, औरंगाबाद. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे मित्रांनो, औरंगाबाद. अन्नपूर्णा अकोला. काय लक्षात ठेवायचंय, अन्नपूर्णा अकोला. 2 नंबर न म्हणजे काय मित्रांनो, नाशिक. दुसरा प्रशासकीय विभाग सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोणता आहे, नाशिक. आपण पुढे बघणार आहोत कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे येतात, डिटेल बघूया. सो अन्नपूर्णा अकोला लक्षात ठेवायचे. अन्नपूर्णा अकोला दुसरा प्रशासकीय विभाग आहे. न म्हणजे नाशिक, पू म्हणजे पुणा, जिथं पुणा. तिसरा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोणता आहे मोठा मित्रांनो, पुणा. चौथा प्रशासकीय विभाग आहे हा ना म्हणजे नागपूर, ना म्हणजे नागपूर. अन्नपूर्णाचा लॉंग फॉर्म झाला मित्रांनो. 4 प्रशासकीय विभाग झाली, अन्नपूर्णाचा लॉंग फॉर्म झाला
ठीक आहे. अ म्हणजे अमरावती, अ म्हणजे अमरावती. पुढचा प्रशासकीय विभाग कोणता आहे? अमरावती प्रशासकीय विभाग मोठा आहे. आणि सर्वात शेवटचा जो प्रशासकीय विभाग आहे को म्हणजे कोकण, को म्हणजे काय मित्रांनो? कोकण. कुठला प्रशासकीय विभाग मोठा आहे? कोकण. हा ला फक्त बनवण्यासाठी लिहिलं. सो अन्नपूर्णा अकोला, अन्नपूर्णा अकोला. ट्रिक्स कळाली मित्रांनो? सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? सर्वात छोटा प्रशासकीय विभाग कोणता आहे? 2 नंबर कोणता आहे? काय आहे? औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण. मग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जो असेल तो आहे मित्रांनो औरंगाबाद. आणि सर्वात लहान जो प्रशासकीय विभाग आहे जो 6 नंबरला आहे तो आहे मित्रांनो कोकण. तो काय आहे मित्रांनो? कोकण. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं. ट्रिक्स नंबर 1 व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. अन्नपूर्णा अकोला, अन्नपूर्णा अकोला. आता पुढे जाऊया मित्रांनो. चला पुढे जातोय मित्रांनो. चालायचं पुढे, चालायचं स्काय. चला सूर्यकुमार यादव, चालायचं पुढे. ओके. काही लोकांनी आपलं नाव स्काय केलंय म्हणून मी त्यांना सूर्यकुमार यादव म्हणतो. चला पुढे जाऊया. आता पुढची ट्रिक्स, ट्रिक्स नंबर 2. ह्या महाराष्ट्र आहे आणि तुम्हाला माहित असेल की कोणत्या जिल्हा कुठं दिसतोय. आता पुढे जाऊया मित्रांनो. आता औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे आहेत. तुम्हाला ते पाठ करण्याची गरज नाही. ट्रिक सांगतो. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये? औरंगाबाद. तर लक्षात ठेवायचं नाही. औरंगाबाद प्रशासकीय विभाग औरंगाबाद आहे, जालना आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, परभणी आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे आणि लातूर आहे. ही 8 जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद प्रशासकीय विभागात होतो. पाठ करायचं नाही. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचे? ट्रिक्स लक्षात ठेवायचे. औरंगाबाद प्रशासकीय विभागातली जिल्हे कशी लक्षात ठेवायची? तर काय लक्षात ठेवायचं? बीप उजाला नाही. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? बीप उजाला, उजाला, उजाला बल्ब, उजाला नाही. बीप उजाला नाही. हे आहेत 7 शब्द, हे आहेत 7 शब्द. आणि औरंगाबाद प्रशासकीय विभाग असल्यामुळे औरंगाबाद जिल्हा एक. बरोबर आहे. सो बीप उजाला नाही ही ट्रिक जर लक्षात ठेवली, ट्रिक्स नंबर 2 बीप उजाला नाही ही ट्रिक्स लक्षात ठेवली तर औरंगाबाद जिल्ह्यातली 8 जिल्हे तुमचे काय राहतील? लक्षात राहतील. हे 7 शब्द आहेत आणि औरंगाबाद एक शब्द. बी म्हणजे काय मित्रांनो? बीड. बी म्हणजे काय? बीड. बीप, 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 बीप उजाला नाही, बीप उजाला नाही. बी म्हणजे काय मित्रांनो? बीड. ऊस कामगारांचा जिल्हा बीड. बरोबर आहे. आता प म्हणजे काय? परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. बीप म्हणजे बीपचा लॉंग फॉर्म कळाला. उ म्हणजे उस्मानाबाद. उ म्हणजे उस्मानाबाद. आत्ताचं नाव धाराशिव. आत्ताचं नाव धाराशिव. समजतंय मित्रांनो काय करतोय? ज्या जालना, ज्या जालना. पाण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न. बरोबर आहे. ज्या जालना. बरोबर आहे. जालनावासियांना पण पाण्याचा प्रश्न असतो. त्याच्यानंतर ला, लातूर. ला म्हणजे काय मित्रांनो? लातूर. इथं पण पाण्याचा प्रश्न. बरोबर आहे. आणि लातूर पॅटर्न तुम्हाला माहित असेल 10वी 12वीचा अभ्यासाचा लातूर पॅटर्न. त्याच्यानंतर काय मित्रांनो? नांदेड. नांदेड. गुरु गोविंद सिंगची हत्या, धर्मगुरु. बरोबर आहे. गुरु गोविंद सिंगची हत्या, धर्मगुरु. आणि एक आहे ही हिंगोली. ही म्हणजे काय दाखवतो? हिंगोली. ही म्हणजे काय दाखवतो मित्रांनो? हिंगोली. सो बीप उजाला नाही, बीप उजाला नाही. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जिल्हे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स काय मित्रांनो? बीप उजाला नाही, बीप उजाला नाही. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं मित्रांनो पुढे. ट्रिक्स नंबर 2 लिहिलं. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जिल्हे लक्षात ठेवण्याची काय लिहिली आपण? ट्रिक्स लिहिली. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. 8 जिल्हे आहेत. 8 जिल्हे असल्यामुळे हे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक्स तुम्ही काय करू शकतात? अप्लाय करू शकता. चालायचं मित्रांनो पुढे. बीप उजाला नाही, बीप उजाला नाही. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आता नागपूर प्रशासकीय विभाग. कुठला प्रशासकीय विभाग? नागपूर. विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभाग. आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत मित्रांनो? जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सापडेल नागपूर सापडेल, वर्धा सापडेल, भंडारा सापडेल. भंडारदरा नाही, भंडारा सापडेल. बरोबर आहे का? भंडारदरा नाही, भंडारा. गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल आणि गोंदिया असेल. ही जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतात. पण असं पाठ करायचं नाही, असं पाठ करायचं नाही. नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवायचे? नागोभंग चौ. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? नागोभंग चौ, नागोभंग चौ. नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी कुठे ट्रिक्स वापरायची आपल्याला? नागोभंग चौ. मग ना म्हणजे काय मित्रांनो? नागपूर. ना म्हणजे नागपूर. गो म्हणजे गोंदिया. नागपूर आणि गोंदिया
नागपूर आणि गोंदिया. नागोभंग चव काय लक्षात ठेवायचंय, परत एकदा सांगून देतो, नागोभंग चव, नागोभंग चव. ही ट्रिक्सच्या माध्यमातून नागपूर प्रशासकीय विभागातील 6 जिल्हे तुमचे काय राहतील मित्रांनो, लक्षात राहतील. नागोभंग चव, नागपूर, गोंदिया. भ म्हणजेच काय, भंडारा. ब म्हणजेच काय, भंडारा. भंडारा आहे मित्रांनो, भंडारदरा नाही, भंडारदरा नाही. भंडारदरा आमच्या नाशिक जवळ आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. हा ठीक आहे, जलविद्युत प्रकल्प. भंडारदरा नाही, भंडारदरा चुकलंय नाव, भंडारदरा. चला, भंडारदरा नाही. क्लिअर आहे मित्रांनो. नागोभंग चव, नागपूर, गोंदिया, भंडारदरा. ग म्हणजे काय, गडचिरोली. ग म्हणजे काय, गडचिरोली. गडचिरोली. च चंद्रपूर. च चंद्रपूर. आणि व म्हणजे काय, वर्धा. व म्हणजे काय, वर्धा. लक्षात ठेवायचं मित्रांनो. सेवाग्राम. सेवाग्राम वर्धा. सेवाग्राम गांधीजींची काय होती, आश्रम. सेवाग्राम गांधीजींची काय होती, आश्रम. बरोबर आहे, क्लिअर आहे मित्रांनो इथपर्यंत. आता या सेवाग्रामवरनं, या गांधीजींच्या आश्रमावरनं ट्रिक्स नंबर 2 लिहिली. ट्रिक्स नंबर 2 लिहिली. नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक्स वापरायची मित्रांनो, नागोभंग चव. नागोभंग चव. आता आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, मी तुम्हाला इथे लिहिला मित्रांनो सेवाग्राम. इथं काय लिहिला मित्रांनो, सेवाग्राम. आपल्याला तुम्हाला महात्मा गांधी माहित असतील, गांधी बापू माहित असतील. आता आलं या डोक्यात म्हणून लक्षात ठेवा, गांधी बापू माहित असतील. गांधी बापूंच्या भारतात 3 आश्रम होत्या. गांधी बापूंच्या भारतात किती आश्रम होत्या, 3 आश्रम होत्या. एक म्हणजे गुजरात मध्ये साबरमती, एक म्हणजे साबरमती, एक म्हणजे गुजरात मध्ये काय, साबरमती. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात सेवाग्राम, वर्धा. सेवाग्राम. दुसरं कुठं, सेवाग्राम. आणि तिसरी आश्रम होती आसामला. बापूच्या भारतामध्ये किती आश्रम होत्या, किती आश्रम होत्या, लिहून टाकायचे कंसात कुठेतरी, कारण की तुम्हाला इंटरलिंक करता आला पाहिजे, सब्जेक्ट इंटरलिंक करता आला पाहिजे मित्रांनो. सब्जेक्ट काय करता आला पाहिजे, इंटरलिंक करता आला पाहिजे. एका सब्जेक्टशी दुसऱ्या सब्जेक्टशी कुठे मिळतं जुळतंय, तेव्हा स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश होतं. वर्धा म्हटलं की सेवाग्राम आठवलं पाहिजे, सेवाग्राम म्हटलं की सेवाग्राम एक्सप्रेस आठवलं पाहिजे. वर्धा टू नागपूर टू मुंबई, नागपूर टू मुंबई कुठली, सेवाग्राम एक्सप्रेस. तुम्हाला काय झालं पाहिजे मित्रांनो, आठवलं पाहिजे. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं. नागोभंग चव लिहिली. चला कमेंट करून सांगणार आहात. चला बाकीचे लोक जे कोणी बघताय कमेंट करून सांगणार आहात. चला ठीक आहे सर, नागपूर प्रशासकीय विभाग कळाला, नागपूर प्रशासकीय विभाग कळाला. पुढे जाणार आहोत आपण, पुढे जाणार मित्रांनो. चला ट्राइब्स नंबर 3 पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. आता पुढचा महत्वाचा म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग. कोणता प्रशासकीय विभाग, अमरावती. या डायग्राम मध्ये दिसत नाही, काही हरकत नाही. चला आपण याच्यावर लिहिणार आहोत, काही टेन्शन घेऊ नका. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे जर तुम्ही बघाल तर यवतमाळ आहे. ही डायग्राम मी व्यवस्थित पुढच्या वेळेस बनवायला, व्यवस्थित बनवायला लावतो. यवतमाळ असेल, वाशिम असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल आणि अमरावती असेल. ही 5 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात, ही 5 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. मग आता एवढा काय पाठ करायचं नाही पोरांनो, पाठ करायचं नाही. मग काय करायचं, अय बुवा, काय लक्षात ठेवायचं, अय बुवा, काय लक्षात ठेवायचं, अय बुवा. अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी वापरायचं अय. अय आपण गरवालीला म्हणतो ना, आमच्याकडे तरी गरवालीला म्हणतात अय बुवा. बुवा नाही म्हणत, पण अय तर 100% म्हणतात. ठीक आहे. हा तर अय, अ म्हणजे काय, अकोला. अ म्हणजे काय, अकोला. अ वर्ण 2 शब्द तयार होतात मित्रांनो. अ वर्ण किती शब्द तयार होतात, 2. अ म्हणजे अकोला आणि पुन्हा अ म्हणजे काय, अमरावती. अ वर्ण 2 शब्द लक्षात ठेवायचे. अय बुवा, अय बुवा. ट्रिक्स नंबर 3 4 चालू आहे. अय बुवा, अय बुवा. अ म्हणजे अकोला, अ म्हणजे अमरावती, य म्हणजे यवतमाळ. य म्हणजे काय मित्रांनो, यवतमाळ. हा बुवाचा ब, बु म्हणजे काय, बुलढाणा. बु म्हणजे काय, बुलढाणा. बरोबर आहे. आणि वा म्हणजे काय मित्रांनो, वाशिम. बुवाचा वा म्हणजे काय, वाशिम. चला लिहा मित्रांनो, अय बुवा, अय बुवा, अय बुवा. लक्षात ठेवायचं मित्रांनो. ही आहेत 5 जिल्हे. कुठल्या, 5 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामधील, अमरावती प्रशासकीय विभागामधील काय आहेत, 5 जिल्हे आहेत. चालायचं रियाज, चालायचं पुढे, रियाज, चालायचं पुढे. अमरावती प्रशासकीय विभागातील 5 जिल्हे लक्षात ठेवायचे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून बुलढाण्यावरनं काय आठवलं लक्षात ठेवायचे. आता बुलढाण्यावरनं परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आठवलं, इम्पॉर्टन्स आहे. बुलढाणा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर लोणार सरोवर आलं पाहिजे. हे तुम्हाला माहित असेल, सर आम्हाला माहिती आहे बुलढाण्यामध्ये काय आहे, लोणार सरोवर आहे. बुलढाण्यामध्ये काय आहे, लोणार सरोवर आहे. हे सर्वांना ऐकणार आहे तुम्ही, सर्वांनी ऐकलं असेल. आता बुलढाण्यामध्ये लोणार सरोवर आहे, लोणार नावाचा तालुका पण आहे. सर हे पण माहिती आम्हाला, उल्कापातामुळे सरोवर तयार झालं, उल्कापातामुळे सरोवर तयार झालं. हे पण महत्वाचं आहे, हे पण वाचून झालं सर, आमचं वाचून झालं पोरांनो, की लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लोणार नावाचा
नावाचा तालुका पण आहे. उल्कापातामुळे काय झालंय, निर्माण झालंय. पण महत्वाचं आहे, आमच्या नाशिकमध्ये एक नांदूर मधमेश्वर लिहून देतो. आमच्या नाशिकमध्ये काय लिहून देतो, नांदूर मधमेश्वर, मधमेश्वर, नांदूर मधमेश्वर हे एक गाव लिहून देतो. आता लोणार आणि नांदूर मधमेश्वरची जुगाड आपल्याला करता आली पाहिजे. 2022च्या 23च्या एक्झाम मध्ये इम्पॉर्टन्स आहे पोरांनो, डायरेक्ट डोक्यात टाकायची एक्झामला. याच्यावर लोणारवर किंवा नांदूर मधमेश्वरवर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. ठीक आहे मित्रांनो, यालाच पाणथळ जमिनीचा दर्जा दिला आहे 2022 मध्ये. पाणथळ जमिनीचा काय दिलाय मित्रांनो, 2022 पाणथळ जमिनीचा दर्जा दिलेला आहे. पाणथळ जमीन त्याला मराठीत म्हणतात, इंग्लिशमध्ये वेटलँड म्हणतात किंवा अजून दलदलयुक्त जमीन पण म्हणतात. लक्षात ठेवायचे रियाज. चालायचं पुढे, दलदलयुक्त जमीन पण म्हणतात. काय म्हणतात, दलदलयुक्त जमीन. ठीक आहे, तर महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही पाणथळ जमिनी नव्हत्या. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठेही पाणथळ जमिनी नव्हत्या. तर पाणथळ जमिनीचा दर्जा पहिल्यांदा 2 महाराष्ट्रातील ठिकाणांना दिलाय, लोणार आणि नांदूर मधमेश्वर. आमच्या नाशिकमध्ये आहे नांदूर मधमेश्वर आणि बुलढाण्यामध्ये आहे लोणार. क्लिअर आहे मित्रांनो, क्लिअर आहे. आता तुम्हाला अजून एक महत्वाचं नाव आहे. सर हे पाणथळ काय असतं, जिथं चिखल आणि जमीन एकत्र असेल, दलदल असते, वेटलँड असतं, तिथं पाणथळ जमीन म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो, पाणथळ जमीन म्हणतात. बाकीच्यांना समजतेस काय, बाकीचे लोक कमेंट करणार आहात पटापट. अशोक कळतंय, मॅम कळतंय, चला बाकीच्यांनी पण सांगा. मग तुम्ही म्हणाल सर आता एक तर दलदल जमीन येणार, एक तर पाणथळ जमीन येणार. पण महत्वाचं काय माहितीये का मित्रांनो, अजून एक याला रामसर यादी म्हणतात. पाणथळ जमिनीचा समावेश कोणत्या यादीत होतो मित्रांनो, रामसर यादीत होतो. रामसर यादीत होतो. इराणमध्ये एक गाव आहे, इथं सर्व देश एकत्र आले होते. इराणमध्ये सर्व देश काय आले होते, एकत्र आले होते. आणि या इराणमध्ये एकत्र आल्यानंतर सांगितलं होतं की नाही आपण काय करूया म्हणे, की जी जमीन दलदलयुक्त जमीन असते तिचं संरक्षण करण्याची गरज आहे, म्हणून रामसर यादी बनवली गेली. मग रामसर यादी कशासाठी आहे मित्रांनो, रामसर यादी कशासाठी आहे, रामसर यादी कशासाठी आहे मित्रांनो, की पाणथळ जमिनींसाठी आहे. यावर्षी 2 पाणथळ जमिनी आहेत. मी तुम्हाला कन्फ्युजन करत नाहीये, फक्त तुमचं लक्षात ठेवता आलं पाहिजे मित्रांनो, इंटरलिंक कुठं करता आला पाहिजे. एक शब्द उच्चारला तर त्याची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल, इकॉनॉमिक्स सर्व त्या शब्दाबद्दल तुमचं क्लिअर असलं पाहिजे, तरच तुम्ही परीक्षा क्लिअर होणार. एक पुस्तक तुम्ही जे वाचताय ते महाराष्ट्रातले 7 लाख पोरं पुस्तक वाचताय, मग तुमचं सिलेक्शन का होणार, आणि 7 लाख ते पोरं अभ्यास करताय त्यांचं सिलेक्शन का नाही होणार, हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट ही समजा, तुम्हाला ह्या एक्स्ट्रा टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे, मी तेच सांगतो मित्रांनो. आणि माझं टार्गेट आहे, जो एखादा शब्द आला तो परीक्षेत का व्हॅल्यू ठेवतो, का तो महत्वाचा असतो, तिथंच कव्हर करून द्यायचा आहे. सो रामसर यादी कळाली, नांदूर मधमेश्वर कळालं, लोणार कळालं. चालायचं मित्रांनो पुढे. आता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, पाणथळ रामसर कळालं, लोणार सरोवर कळालं, नांदूर मधमेश्वर कळालं. एक अजून हे लोणार सरोवर चर्चेत का होतं, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन चालू होता तर याचं पाणी पिवळं गुलाबी पडलं होतं. लोणार सरोवरचं पाणी काय पडलं होतं मित्रांनो, गुलाबी पडलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं न्यूज मध्ये होतं, म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता तुम्ही नांदूर मधमेश्वर म्हणाल तर अजून एक महत्वाचं आहे, नांदूर मधमेश्वराला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात. नांदूर मधमेश्वरला काय म्हणतात मित्रांनो, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात. नांदूर मधमेश्वरला महाराष्ट्राचं काय म्हणतात, भरतपूर म्हणतात. मग भरतपूर हे बी पक्षी अभयारण्य आहे. मग भरतपूर हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो, भरतपूर आहे राजस्थानमध्ये. भरतपूर कुठे आहे, राजस्थानमध्ये. जसं भरतपूर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तसं नांदूर मधमेश्वर पण पक्ष्यांसाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. कधी या नाशिकला, कोणीही भेट काढा, 100% आपण फिरायला जाऊ नांदूर मधमेश्वरला. सकाळी जावं लागतं. ठीक आहे, चलायचं पुढे मित्रांनो. अजून एक महत्वाचा क्वेश्चन, आता लोणारवरनं आठवलं. आता तुम्हाला काय वाटतं, काही लोक तिकडचे असतील तर बघत असतील, तर मला माहित असेल लोणारचं जे पाणी आहे ते गोड असेल की खारट असेल, लोणारचं पाणी गोड असेल की खारट असेल मित्रांनो. हे नांदूर मधमेश्वर मी रफ करतो, महाराष्ट्राचं भरतपूर वगैरे सर्व रफ करतो. आता फक्त आपल्याला लोणारवर जाऊया आपण. मी तुम्हाला डायरेक्शन पण चेंज करत नाही, काही चेंज करत नाही. फक्त माझा उद्देश आहे कमीत कमीत वेळात जास्तीत जास्त कसं लक्षात राहील, हा माझा उद्देश आहे मित्रांनो. चालायचं मित्रांनो, कमीत कमीत वेळात जास्तीत जास्त कसं लक्षात राहील, हा माझा काय मित्रांनो उद्देश आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. चला दिसतंय मित्रांनो, ओके, सॉरी टेक्निकल इश्यू होता. बघा आता माझ्यासाठी महत्वाचं काय, तुम्हाला काय वाटतं मला सांगा, लोणारचं पाणी गोड असेल की खारट असेल,
तुम्हाला काय वाटतं, लोणारचं पाणी गोड असेल की खारट असेल, कोण सांगतं? हा, हे एक उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, लोणारचं पाणी खारट आहे. लोणारचं पाणी काय आहे? खारट. तुम्ही म्हणाल सर या पाण्याशी तुमचा काय संबंध? भारताच्या मध्यभागी 2च सरोवर आहेत, त्यांचं पाणी खारट आहे. समुद्राच्या काठावर जे सरोवर असतील त्यांचं पाणी खारट असणं काही हरकत नाही, समजू शकतो आपण. बघा, ही आपली भारत माता, भारताचा खालचा एक, इथं आंध्र प्रदेशमध्ये काही सरोवर आहेत, तामिळनाडूच्या बाउंड्रीवर काही आहेत, इथं केरळमध्ये काही सरोवर आहेत, समजतंय? या सरोवरांचं पाणी खारट असणं काही मोठी गोष्ट नाही. समुद्राच्या जवळ असल्यामुळे यांचं पाणी खारट असणं काही मोठी गोष्ट नाही. भारताच्या मध्ये ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता, ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता. या भारताच्या मध्ये 2च सरोवर अशी आहेत जी खारट पाण्याची आहेत. 2च सरोवर अशी आहेत जी काय आहेत मित्रांनो? खारट पाण्याची आहेत. एक म्हणजे लोणार, एक म्हणजे काय मित्रांनो? लोणार आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे सांबर. दुसरं म्हणजे काय? सांबर, बरोबर आहे. सांबर सरोवर कुठं असेल बरं? राजस्थान मध्ये. ही 2 जी मध्ये आहेत, ही राजस्थान मध्ये आहे आणि हे महाराष्ट्रात आहे. 2च महाराष्ट्रात भारताच्या मध्ये सरोवर असून, भारताच्या मध्यभागी असून सुद्धा ही सरोवर खाऱ्या पाण्याची आहेत. नाही तर भारतामध्ये बाकी सर्व सरोवर गोड पाण्याची आहेत. भारतामध्ये बाकी सर्व जे मध्ये आहेत गोड पाण्याचे आहेत आणि किनाऱ्यावर खाऱ्या पाण्याचे आहेत. तो क्लिअर आहे मॅटर मित्रांनो. चला इथपर्यंत झालं. अय बुवा संपलं. अय बुवा कळायचं, चालायचं पुढे मित्रांनो. चला अय बुवा करूया. अय बुवा झालं. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता बघा, आता मला एक सांगा, आपल्या भारतातनं कर्कवृत्त जातं. आपल्या भारतातनं काय जातं? कर्कवृत्त. आता बघा, एक गोष्ट समजून सांगतो तुम्हाला, थोडंसं कन्फ्युजन होईल. थोडंसं आपण परत जाऊया, मूळ मुद्द्यावर जाऊया मित्रांनो. चला मूळ मुद्द्यावर जाऊया. आता बघा, तुम्हाला माहिती असेल की आपली पृथ्वी गोल असते. आपली पृथ्वी जनरली अशी गोल आहे, बरोबर आहे. आपली पृथ्वी अशी गोल आहे. 0 अंशावर विषुववृत्त आहे. 0 अंशावर काय मित्रांनो? विषुववृत्त. 0 अंशावर काय? विषुववृत्त. विषुववृत्त 0 अंशावर काय मित्रांनो? विषुववृत्त. वरती 23.5 अंशावरनं जातं कर्कवृत्त. वरती 23.5 अंशावरनं काय जातं? कर्कवृत्त. किती अंशावरनं? 23.5 अंशावरनं. आणि खाली 23.5 अंशावरनं जातं मित्रांनो मकरवृत्त. खाली 23.5 अंशावरनं काय जातं? मकरवृत्त. ह्या काल्पनिक रेषा आहेत मित्रांनो, या काल्पनिक रेषा आहेत, बरोबर आहे का नाही? या काल्पनिक रेषा आहेत. आणि आपली भारत माता इथं, आपली भारत माता कुठे आहे मित्रांनो? इथं. आपली भारत माता इथं आहे, बरोबर आहे. समजतंय? आपली भारत माता इथे, म्हणजे भारतातनं कर्कवृत्त जातं. भारतातनं काय जातं मित्रांनो? कर्कवृत्त जातं. भारतातनं कर्कवृत्त जात असल्यामुळे आता काय मॅटर आहे माहितीये का? भारताचे 2 भाग कर्कवृत्त ऍक्च्युअली करतं, दक्षिण भारत आणि उत्तर भारत. आता तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो, याच्या मधला जो एरिया असतो ना, इथले सर्व लोक काळी असतात, थोडीसे रंगाने काळी आहेत. उन्हाळा जास्त असल्यामुळे या एरियापासून तर या एरियापर्यंत लोक सर्व काय आहेत मित्रांनो? काळी आहेत. या एरियाच्या मध्ये लोक काय आहेत? काळी आहेत. तांदूळ खातात, कुरळ्या केसांची आहेत, बरोबर आहे. इथून जसं वरती जाणार लोक गोरी होत जातात रंगाने, आणि इथून पण खाली रंगाने गोरी होत जातात. हाईट पण वाढत जाते, बरोबर आहे. वरती हाईट वाढत जाते, खाली हाईट वाढत जाते. यांच्यामध्ये हाईट काय असते? थोडीशी कमी असते. आपला तामिळनाडू बघा, तामिळनाडूचे लोक बघा, हाईटने थोडेसे कमी असतात, रंगाने काळे असतात, कुरळी केसांची असतात, बरोबर आहे. आणि काश्मीरचे लोक बघा, राजस्थान पंजाबचे लोक बघा, हट्टे कट्टे 6-6 फुटाचे असतात. तामिळनाडूची लोक अशी दिसणार आहेत, लुंग्या वगैरे वापरतात. तुम्हाला माहिती आहे ना, तामिळी लोक लुंगी वापरतात. त्याच्या मागचं कारण आहे उष्ण वातावरण असतं. समजते मित्रांनो काय करतोय मी? मग आपल्या भारतातनं कर्कवृत्त जातं. मग पहिली गोष्ट आपण हे कळालं, आपल्या भारतातनं कर्कवृत्त जातं. आणि या कर्कवृत्त जात असल्यामुळे आपला प्रश्न विचारला जातो, कर्कवृत्त भारताच्या खालीलपैकी कोणत्या कोणत्या राज्यातनं जातं? कर्कवृत्त भारताच्या कोणकोणत्या राज्यातनं जातं? तर लक्षात काय ठेवायचं मित्रांनो? गायछाप माहितीये तुम्हाला? गायछाप माहितीये? गायछाप माहितीये मित्रांनो? गायछाप व्यवस्थित मी लिहून देतो, इथं लिहितो वाटल्यास, काय हरकत नाही. गायछाप माहितीये मित्रांनो? काय म्हणतात त्याला? स्फूर्तिवर्धक चूर्ण, बरोबर आहे. काही लोक त्याला स्फूर्तिवर्धक चूर्ण म्हणतात. तर मग काय लक्षात ठेवायचं? मित्र माझा रागुछाप. गायछाप नाही, मित्र माझा रागुछाप. रागुछाप, मित्र माझा रागुछाप. ट्रिक्स लक्षात ठेवायची. मित्र माझा रागुछाप. एवढ्या राज्यातनं, 8 राज्यातनं कर्कवृत्त जातं. किती राज्यातनं कर्कवृत्त जातं मित्रांनो? 8 राज्यातनं काय जातं? कर्कवृत्त जातं. मित्र माझा रागुछाप. मित्र माझा रागुछाप. 2 शब्द, 4 शब्द, 6 आणि 8 शब्द, एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त जातं. आता मी म्हणजे मिझोराम. हा मी म्हणजे काय मित्रांनो? मिझोराम. इथं लिहून देतो, काय हरकत नाही. मिझोराम, मी म्हणजे काय? मिझोराम. ओके, थोडस व्यवस्थित लिहून देतो, काय हरकत नाही, व्यवस्थित लिहून देतो, कळेल तुम्हाला, 100% कळेल. लक्ष द्या. मी म्हणजे काय मित्रांनो? मिझोराम. काय मित्रांनो? मिझोराम, बरोबर आहे. हा त्र म्हणजे त्रिपुरा. त्र म्हणजे काय? त्रिपुरा. चालायचं पुढे. मा म्हणजे मध्य प्रदेश. एमपी दिसतंय प्रत्येकाला? एमपी. झा म्हणजे झारखंड. झा म्हणजे झारखंड. रा म्हणजे राजस्थान.
रा म्हणजे काय मित्रांनो राजस्थान, ठीक आहे. गु म्हणजे गुजरात, गु म्हणजे गुजरात, गुजरात मधनं पण काय जातं कर्कवृत्त जातं. छा म्हणजे छत्तीसगड, सबसे बढिया छत्तीसगडिया, बरोबर आहे. छत्तीसगड, छत्तीसगड, छत्तीसगड मधनं पण. आणि प म्हणजे पश्चिम बंगाल, ममताबाईंचं गाव, ममताबाईंचं राज्य पश्चिम बंगाल, बरोबर आहे. सो एवढ्या राज्यातनं काय जातं कर्कवृत्त जातं, एवढ्या राज्यातनं काय जातं मित्रांनो कर्कवृत्त जातं. सो मित्र माझा गायछापनी लक्षात ठेवायचे. मित्र माझा गायछाप नाही, मित्र माझा काय रागुछाप, मित्र माझा रागुछाप. या ट्रिक्सच्या माध्यमातून 8 राज्यातनं कर्कवृत्त जातं. एवढी क्वेश्चन लक्षात ठेवायची आहे. मी बाजूला होतो, व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. ऍप्लिकेशनला स्क्रीनशॉट बसणार नाही, व्यवस्थित लिहून काढायचंय. सेकंड टाइम रिपीट करणार आहोत, त्यावेळेस चांगल्या पद्धतीने समजेल. व्हिडिओ रिपीट करणार आहोत आपण, म्हणजे ह्या कन्सेप्ट पुन्हा येतीलच. मित्र माझा रागुछाप, मित्र माझा रागुछाप. बाजूला होतोय, चालायचं पुढे. आता अजून एक महत्वाचं काय आहे, 2-3 कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत. 2-3 कॉन्सेप्ट. आता रेखा कर्कवृत्तावर आहोत आपण 23.5 अंशावर. आता कर्कवृत्ताच्या बाबतीत अजून एक गोष्ट, अजून 1-2 गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो कर्कवृत्ताच्या बाबतीत. आता काय महत्वाचं आहे माहितीये का, एका राज्याची राजधानी कर्कवृत्तावर आहे, एका राज्याची राजधानी कर्कवृत्तावर आहे. राजधानी, राजधानी कर्कवृत्तावर आहे. हा, राजधानी कर्कवृत्तावर आहे. झारखंड, सॉरी, झारखंडची राजधानी काय मित्रांनो झारखंडची राजधानी काय आहे रांची. रांची हे शहर जे आहे ना मित्रांनो, रांची, रांची हे जे शहर आहे ना मित्रांनो कर्कवृत्तावर आहे. लक्षात ठेवायचंय, रांची हे शहर एक्झॅक्टली कशावर बसलेलं आहे कर्कवृत्तावर आहे. क्लिअर आहे. मी पुढे सांगतोय, रांची हे शहर कर्कवृत्तावर आहे. आपण पुढे जाणार आहोत. ट्रिक्स लिहिली मित्रांनो. मित्र माझा काय रागुछाप, रांची हे शहर कर्कवृत्तावर आहे. रांची कशाची राजधानी आहे मित्रांनो झारखंडची राजधानी काय आहे रांची. त्याच्यानंतर अजून 2 महत्वाचे शहर आपण कर्कवृत्ताच्या जवळ आहेत. कर्कवृत्ताच्या काय आहेत मित्रांनो वरती लिहितो, भोपाळ. भोपाळ कशाची राजधानी आहे भोपाळ, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. आणि गुजरातची राजधानी गांधीनगर, गुजरातची राजधानी गांधीनगर. ही 2 शहर, ही 2 शहर कशाच्या जवळ आहेत मित्रांनो कर्कवृत्ताच्या जवळ आहेत. ही 2 शहर कशाच्या जवळ आहेत मित्रांनो कर्कवृत्ताच्या जवळ आहेत. समजते अनिता मॅडम, कळतं इथपर्यंत. सो कर्कवृत्तावर असणारी राजधानी कोणती आहे रांची, आणि कर्कवृत्ताच्या जवळ असणारी महत्वाची 2 शहर कोणती लिहिली आहेत आपण भोपाळ आणि गांधीनगर लिहिलं. सो गायछाप लिहिलं. मित्र माझा रागुछाप झालं मित्रांनो. चालायचं पुढे, चालायचं पुढे. कव्हर करूया, पुढचा टाइप बघूया मित्रांनो. बघा काय म्हटलंय. आता तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतो. आता तुम्ही पाहिलं असेल, ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता, बरोबर आहे. लक्ष द्या, लक्ष द्या, 5-10 मिनिटं लक्ष द्या. ही आपली भारत माता मित्रांनो, ही आपली भारत माता, ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता. आणि या भारत मातेच्या मधून काय जातं कर्कवृत्त जातं. भारत मातेच्या मधून काय जातं कर्कवृत्त जातं, कर्कवृत्त जातं गुजरात मधनं, बरोबर आहे. भारताच्या वरून आपण दक्षिण भारतामध्ये आहोत. आपण काय आहोत दक्षिण भारतामध्ये आहोत. महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने दक्षिण भारतात आहे, कारण की दक्षिण भारत आणि उत्तर भारत ही जी सीमा विंध्य पर्वत दाखवतो, पुढे आपण शिकणार आहोत. मग दक्षिण भारतात जात असल्यामुळे एक नदी आहे माही नदी, जी कर्कवृत्त 2दा पार करते. कोणती नदी मित्रांनो माही नदी कर्कवृत्त 2दा पार करते. लक्षात ठेवायचं, महानदी नाही. कोणती नदी मित्रांनो माही नदी कर्कवृत्त कितीदा पार करते, किती वेळा पार करते, क्रॉस करते, 2 वेळा क्रॉस करते आणि अरबी समुद्रात मिळते, अरबी समुद्रात मिळते. कोणती नदी मित्रांनो माही नदी. कोणती नदी लक्षात ठेवायचं महेंद्रसिंग धोनी, माही नदी कर्कवृत्त किती वेळा पार करते 2 वेळा पार करते. चालायचं मित्रांनो कर्कवृत्ताच्या वळे पुढे जायचं, कर्कवृत्ताच्या पुढे जायचं मित्रांनो. आता चला पुढे जाऊया मित्रांनो, कर्कवृत्त संपला आपला. चला पुढे जाऊया मित्रांनो. चला पुढची कन्सेप्ट बघा. एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त जातं. या डायग्राम मध्ये ही जी दिलेली आहे ना ही लाईन, ही कर्कवृत्त गेलेला आहे मित्रांनो, ही कर्कवृत्त गेलेला आहे. ही जी लाईन गेली ब्लॅक मधनं नाही लिहित, रेड मधनं लिहितो. काय करतोय प्रवीण, हा ही चला ही लाईन जी गेली ना ही काय गेलेली आहे कर्कवृत्ताची लाईन गेलेली आहे. मग गुजरात असेल राजस्थान असेल. अजून 2 महत्वाच्या क्वेश्चन कर्कवृत्ताच्या बाबतीत. इथंच मॅटर क्लोज करून घेऊ कर्कवृत्ताचा. कर्कवृत्त सर्वात जास्त मध्य प्रदेश मधनं जातं. लक्षात ठेवायचंय कर्कवृत्त सर्वात जास्त लिहून ठेवणार आहेत. सर्वात जास्त कोणत्या राज्यातनं जातं मध्य प्रदेश मधनं, एमपी मधनं. आणि सर्वात कमी राजस्थान मधनं जातं. सर्वात कमी कुठून जातं मित्रांनो राजस्थान मधनं जातं. लक्षात ठेवायचंय, वाचून काढायचं 2दा. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं पुढे. व्हिडिओ सेकंडदा रिपीट करत चला, स्पीड वाढून रिपीट करा पुढच्या वेळेस, काही हरकत नाही. पुढचा घेऊया मित्रांनो. आता तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा माहित असेल ना, त्या जिल्ह्याच्या विभाजनाचा सध्या वाद चालू. विभाजन म्हणजे चालू आहे, ठीक आहे. त्या मुद्द्यात आपल्याला पडायचं
नाहीये. आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा तुम्ही म्हणाल सर नगर सर्वांना माहितीये. दुसरा कोणता, तिसरा कोणता? तर ट्रिक्स काय लक्षात ठेवायची मित्रांनो, महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या जिल्ह्यांचा ट्रिक्स लक्षात ठेवायची. आपण यस जी ही ट्रिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 5 जिल्हे तुम्ही काय करू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवू शकतात. 5 जिल्हे काय करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. आ म्हणजे अहमदनगर, अहमदनगर. प म्हणजे मित्रांनो पुणा, प म्हणजे काय, पुणा, बरोबर आहे. न म्हणजे आमचा नाशिक, समजतंय मित्रांनो. यस म्हणजे सोलापूर, चादरींचा सोलापूर, आणि जी म्हणजे गडचिरोली, नक्षलवाद, गडचिरोली नक्षलवाद, लक्षात ठेवायचंय. सो ही 5 जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी आहेत. 5 जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून उतरता क्रम, 5 जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून उतरता क्रम. काय ट्रिक्स लक्षात ठेवायची मित्रांनो, आपण यस जी चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं पुढे. यस नो कमेंट करून सांगत चला मला की सर चला पुढे जाऊया. सर बाकी आहे जे काही असेल तुम्ही सांगत राहा, फक्त यस नो ओके नका म्हणा. चला चालायचं पुढे. ओके, नाव द नेक्स्ट घेऊया मित्रांनो, पुढचा घेऊया. महाराष्ट्रातील 5 जिल्हे. ही ट्रिक्स आहे ना मित्रांनो खूप महत्वाची, व्यवस्थित लिहून देतो. आपला महाराष्ट्र कसा आहे माहितीये का, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजून सांगतो. ही ट्रिक्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, आपला महाराष्ट्र कसा आहे माहितीये का मित्रांनो, एक नदी जाते. ही डायग्राम तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना दिसत असेल, व्यवस्थित दिसत असेल. आपला महाराष्ट्र कसा आहे माहितीये का मित्रांनो, वरती एक पर्वत जातो, एक नदी वाहते, परत एक डोंगर आहे, एक नदी आहे, एक डोंगर आहे, एक नदी आहे आणि एक डोंगर आहे. असं चालूच आहे महाराष्ट्रभर. ठीक आहे, एक नदी एक डोंगर, एक नदी एक डोंगर, एक नदी एक डोंगर आहे. तर मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक ट्रिक्स डायरेक्ट पाठ पाहिजे. वरच्या 3-4 पाठ नाही झाल्या तरी चालेल, काय हरकत नाही मित्रांनो माझं, पण पुढची ट्रिक्स तुमची परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठच पाहिजे. तर काय लक्षात ठेवायचं, विनसाचा गोबी मकरू. ट्रिक्स काय लक्षात ठेवायची मित्रांनो, विनसाचा गोबी मकरू. व्यवस्थित लिहून देतो. विन 7-6 गोहबी मकरू. लक्षात ठेवायचंय मित्रांनो, विनसाचा गोबी मकरू. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि महाराष्ट्रातील सर्व नद्या आणि सर्व पर्वतांचा उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे क्रम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वरून खाली सर्व नद्या आणि सर्व पर्वतांचा क्रम येऊन गेला मित्रांनो. विनसाचा गोबी मकरू. लक्षात काय ठेवायचंय, विनसाचा गोबी मकरू. वि म्हणजे सर्वात वरचा पर्वत, विंध्य पर्वत. कोणता पर्वत मित्रांनो, सर्वात उत्तरेकडचा पर्वत कोणता, विंध्य पर्वत. कोणता पर्वत मित्रांनो, विंध्य पर्वत. हा न म्हणजे नर्मदा, हा न म्हणजे कोणती नदी, नर्मदा नदी. ही नदी लिहितो मित्रांनो, ही झाली नर्मदा नदी. समजतंय. आता 2 सा आहेत मित्रांनो, 2 सा आहेत. एक सातपुडा आहे आणि एक सातमाळ आहे. भरपूर पोरांचं कन्फ्युजन असं असतं, सर सातपुडावरती की सातमाळवरती, दोघांमध्ये 7 आहे सर, काय करावं, काही कळायला मार्ग नाही. तो एकदम सोपी जुगाड मित्रांनो, सातपुडावरती की सातमाळवरती. मला एक सांगा, साखरपुडा आधी की लग्न आधी, माळा आधी? लग्नात माळा घालतात, मग साखरपुडा आधी की माळा आधी, काय वाटतं तुम्हाला, सांगा. साखरपुडा आधी की माळा आधी? आपल्याकडे साखरपुडा माहिती आहे ना, काही लोक त्याला शुगर बॉक्स म्हणतात. शुगर बॉक्स नाहीये कन्सेप्ट ही, तुम्ही काही नका सांगा. तर साखरपुडा आधी की माळा आधी सांगा. आधी साखरपुडा, मग सातपुडा आधी. साखरपुडाचा सातपुडा, साखरपुड्याचा सातपुडा, मग सातपुडा आधी. मग ही कोणती पर्वतरांग मित्रांनो, सातपुडा. ही कोणती पर्वतरांग, सातपुडा. ही सातपुडा, कळाली. सातपुडा. हा त म्हणजे तापी नदी. हा कोणती नदी मित्रांनो, त म्हणजे तापी नदी. आणि मग आता आपण माळांचा कार्यक्रम करूया. सातमाळ. आता माळांचा कार्यक्रम, कोणता माळ, सातमाळ. आमच्या नाशिक जिल्ह्यामधनं कोणती पर्वतरांग जाते, सातमाळ. सप्तशृंगीचा गड असेल, साल्हेरचा किल्ला असेल, सप्तशृंगीचा गड असेल, चांदवडचा किल्ला असेल, मनमाडचा अंकाई-टंकाईचा किल्ला असेल, कन्नडचा घाट असेल, त्याच्यानंतर वेरूळ असेल, अजिंठा असेल, ही जी लेणी आहेत, दौलताबादचा किल्ला असेल, म्हैसमाळ असेल, ही सर्व कोणत्या पर्वतरांगेवर आहेत, सातमाळ पर्वतरांगेवर आहेत. कोणत्या पर्वतरांगेवर आहेत मित्रांनो, सातमाळ पर्वतरांगेवर आहेत. त्याच्या खालची नदी, त्यांच्या खालची नदी मित्रांनो, हा गो म्हणजे काय, गोदावरी. खालची नदी कोणती, गोदावरी. खालची नदी कोणती मित्रांनो, गोदावरी. त्याच्यानंतर ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. कोणती पर्वतरांग मित्रांनो, हरिश्चंद्र बालाघाट. समजतंय. त्याच्या खाली हा भी म्हणजे कोणती नदी, भीमा. पुणे जिल्ह्यामध्ये कोणती नदी मित्रांनो, भीमा नदी. कोणती नदी मित्रांनो, भीमा. भीमाची स्पेलिंग कदाचित दुसरा असावा, भीमा. बरोबर आहे का, मला सांगा तुम्ही कुठला बरोबर आहे, तुम्हाला योग्य वाटतं सांगा. भीमा नदी. त्याच्यानंतर हा म म्हणजे महादेव डोंगर रांग. कोणती डोंगर रांग मित्रांनो, महादेव डोंगर रांग.
महादेव डोंगर रांग, महादेव डोंगर रांग. आणि सर्वात शेवटची नदी क म्हणजे कृष्णा. क म्हणजे काय? कृष्णा. सो महाराष्ट्रातील सर्व नद्या आणि सर्व पर्वतांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, वरून खाली क्रम लक्षात ठेवायचे मित्रांनो. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणकोणता? विंसाचा गोबी मकरू, विंसाचा गोबी मकरू. मग परीक्षेत आपल्याला प्रश्न कसा येतो बघा मित्रांनो. पहिला क्वेश्चन येणार, सांगा गोदावरी नदी कोणत्या दोन पर्वतांच्या मधून वाहते? गोदावरी नदी कोणत्या दोन पर्वतांच्या मधून वाहते? मग गोदावरी नदी इथे मित्रांनो, एक आहे सातमाळ आणि एक आहे हरिश्चंद्र बालाघाट. सो गोदावरी नदी कोणत्या दोन पर्वतांच्या मधून वाहते मित्रांनो? सातमाळ आणि अजिंठा बालाघाट. पुढचा क्वेश्चन येणार मित्रांनो, सातपुडा पर्वत कोणत्या दोन नदींच्या खोऱ्यांना वेगळं करतो? सातपुडा पर्वत हा जो सातपुडा आहे कोणत्या दोन नदींच्या खोऱ्यांना वेगळं करतो? सो नर्मदा आणि तापीच्या खोऱ्याला काय करतो? वेगळा करतो. ही ट्रिक्स वरनं एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. दरवर्षी असं कधीच होत नाही की या नदींवरचा आणि या पर्वतांवरचा क्वेश्चन येत नाही, तर डायरेक्ट पाठच पाहिजे. ही ट्रिक्स काय पाहिजे मित्रांनो? पाठ पाहिजे. 2 वेळा 4 वेळा काय करणार आहात? लिहून टाकणार आहात. विनसातचा गोबी मकरू, विनसातचा गोबी मकरू. चला पटकन कमेंट करून सांगा. सांगा काय समजतंय? सय्यद समजतंय? चला अश्विनी मॅम समजतंय? अनिता मॅम समजतंय? चला सांगा पटापट. या नदींचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लिहिला. नदींचा आणि पर्वतांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लिहिला. विनसातचा गोहबी मकरू, विनसातचा गोहबी मकरू. परत दोनदा तीनदा रिपीट करतो. माझ्या रिपीट करण्याचा उद्देश असा असावा की तुमच्या कानावर ते पुन्हा पुन्हा पडावं. मला माहित आहे तुम्ही एकदा ऐकल्यावर समजल्यावर सांगत नाही. चला संजय, चालायचं पुढे. गुड संजय, काय हरकत नाही, काय हरकत नाही. अनिता मॅम चला पुढे जाऊया. ट्रिक्स लिहिली असेल. आता ही ट्रिक्स काय करतो, थोडीशी अजून महाराष्ट्राचा एक बेसिक नकाशा काढतो. 2 मिनिटांसाठी द्या मला. पुढे जाऊया आपण. 2 मिनिटं द्या, आपण एकदम व्यवस्थित करूया. ही आपली महाराष्ट्र असा आहे, आपला महाराष्ट्र ऍव्हरेजली असा आहे, आपला महाराष्ट्र असा आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. अफलातून ट्रिक सांगेन मी पुढे, एवढ्या चांगल्या चांगल्या ट्रिक सांगेन की तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क येतील, ही गॅरंटी माझी मित्रांनो. आउट ऑफ मार्क येतील ही गॅरंटी माझी. नाही आउट ऑफ, आपल्याला पास होणं गरजेचं आहे, आपल्याला सरकारी नोकरी मिळणं गरजेचं आहे, बाकी खड्ड्यात जाऊ. बरोबर आहे. चला आता महाराष्ट्र आहे, माझी महाराष्ट्राची डायग्राम नेहमीच चुकते, भारताची डायग्राम नेहमीच चुकते, महत्वाचं नाही. वरचा पर्वत आहे विंध्य पर्वत. कोणता पर्वत आहे मित्रांनो? विंध्य पर्वत. समजते मी काय म्हणतोय? या विंध्य पर्वताच्या खाली नदी जी आहे ना मित्रांनो, ही आहे तुमची नर्मदा. ही कोणती आहे तुमची? नर्मदा. ही आहे नर्मदा. बरोबर आहे. इथं अजून एक गोष्ट लिहून देतो, दिसत असेल तुम्हाला. हा इथं आहे आपला सह्याद्री. इथं कोणती पर्वतरांग आहे? सह्याद्री. हा कलर दिसतोय मित्रांनो तुम्हाला? हा कलर दिसतोय, ही आहे सह्याद्री. बरं, ही आपली सह्याद्री. आता नर्मदा झाली. आता वरचा अजून त्याच्या खालची पर्वतरांग सांगा. विंध्याच्या खाली आता कोणता माळा सांगा? साखरपुडा. आता काय का सातमाळ? सातपुडा. पहिले काय? सातपुडा. समजतंय? त्याच्या खालची नदी सांगा मित्रांनो, त्याच्या खालची नदी सांगा. इथं लिहितो ब्लॅक कलरने. सांगा. तापी. तापी. तापी कोणती नदी मित्रांनो? तापी. लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, जिथं नर्मदा समुद्राला मिळते ना तिथं सुरत शहर बसलेलं आहे. जिथं नर्मदा समुद्राला मिळालंय ना तिथं कोणतं शहर बसलेलं आहे? सुरत. जिथं नर्मदा समुद्राला मिळते तिथं सुरत शहर आहे, आणि जिथं तापी समुद्राला मिळते तिथं भरूच शहर आहे. कोणतं शहर आहे मित्रांनो? भरूच. कोणतं शहर आहे? भरूच. चालायचं पुढे. आता झाला विंध्य झाला, आता सातपुडा झाला, आता सातमाळ झाला, सातपुडा झाला, आता तापी पण झाली ना. ओके, ही आहे तुमची तापी. ही कोणती नदी आहे? तापी. त्याच्या खालची पर्वतरांग मित्रांनो सातपुडा. ही आहे साखरपुडा का सातमाळ? सातमाळ. ही कोणती आहे? सातमाळ. त्याच्या खालची नदी ही आहे तुमची, इथं उगम पावते गोदावरी. अशी इथं वाढणार गोदावरी. समजते? ही कोणती आहे? गोदावरी. ही कोणती आहे मित्रांनो? गोदावरी. समजते? सो ह्या नद्या एक वरून एक खाली एक. तसंच तुम्ही गोदावरीच्या खाली काय? विंसाचा गोहबी भी भी सांगा. गोदावरीच्या खाली काय? विंसाचा गोह. हरिश्चंद्र बालाघाट. हा डोंगर कोणता आहे? हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या खालची भीमा. ठीक आहे, भीमा. त्याच्या खाली महादेव डोंगर रांग. कोणते डोंगर रांग मित्रांनो? महादेव, शंभू महादेव. आणि शेवटची खालची नदी कोणती? कृष्णा. अशा पद्धतीने एक नदी एक पर्वत, एक नदी एक पर्वत, सर्व काय होतं लक्षात राहील. सो ट्रिक्स काय लक्षात ठेवायची मित्रांनो? विंसाचा गोबी मकरू, विंसाचा गोबी मकरू. चालायचं मित्रांनो पुढे. विंसाचा गोबी मकरू. चालायचं पुढे. चला मित्रांनो पुढे जाऊया आपण. विंसाचा गोबी मकरू झालं. चला पुढे जाऊया मित्रांनो. विंसाचा गोबी मकरू झालं. आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय मित्रांनो. चला पुढे जाऊया. इम्पॉर्टन्स आहे. महाराष्ट्राचा सर्वात वरची दिशा असेल, तुम्हाला माहित असेल. आता थोडंसं समजून घ्या.
आता तुम्हाला माहिती आहे वरती असते उत्तर, वरती दिशा कोणती असते, दिशा माहित असतील, रिझनिंग मध्ये पण करणार आहोत. वरची दिशा असते उत्तर, खालची दिशा असते पोरांनो दक्षिण, इकडची असते पूर्व आणि इकडची असते पश्चिम. इकडची काय मित्रांनो पश्चिम. या महाराष्ट्राच्या 4 दिशा कळाले, या 4 दिशा, 4 दिशांमध्ये काही फॉल्ट नसेल. आता महत्वाचा मुद्दा काय आपला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो बघा. आता सर्वात वरचा जिल्हा म्हणाला ना तुम्हाला, महाराष्ट्राचा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा विचारला तर इथं आहे नंदुरबार. जिल्हा विचारला तर काय मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार. महाराष्ट्राचा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे नंदुरबार. आणि सर्वात खाली आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. इथं कोण आहे, सिंधुबाई. इथं कोण आहे, सिंधुदुर्ग. इथं कोणता जिल्हा आहे, सिंधुदुर्ग. क्लिअर आहे मित्रांनो. कोल्हापूर थोडासा वरती आहे, सिंधुदुर्ग खाली आहे. पुन्हा गुगल मॅप मध्ये मी दाखवून देईल. चालायचं. सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा म्हणाल तर आहे मित्रांनो पालघर. पश्चिमेकडचा जिल्हा कोणता आहे, पालघर. सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो, पालघर. आणि सर्वात पूर्वेकडचा जिल्हा म्हणाल तर इथं आहे गडचिरोली. इथं काय मित्रांनो, गडचिरोली. इथं काय मित्रांनो, नक्षलवाद, गडचिरोली. समजते मित्रांनो काय करतोय. सर्वात पूर्वेकडचा जिल्हा कोणता, पश्चिमेकडचा, दक्षिणेकडचा कोणता, उत्तरेकडचा कोणता, डोक्यात आलं मित्रांनो. आता हे झाले जिल्हे. आता तालुके. सर्वात वरचा तालुका कोणता, सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे मित्रांनो धडगाव. सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे मित्रांनो, धडगाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबार मध्ये आहे. सर्वात उत्तरेकडचा तालुका हा आहे मित्रांनो तालुका, उत्तरेकडचा तालुका, सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे मित्रांनो धडगाव. कोणता तालुका आहे, धडगाव. उत्तरेकडचा तालुका आहे मित्रांनो धडगाव. आता सर्वात दक्षिणेकडचा तालुका जर म्हणाल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो दोडा मार्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणता मार्ग आहे, दोडा मार्ग. सर्वात दक्षिणेकडचा तालुका. महाराष्ट्रातला सर्वात दक्षिणेकडचा तालुका, महाराष्ट्रातला सर्वात दक्षिणेकडचा तालुका आहे मित्रांनो दोडा मार्ग. कोणता तालुका आहे, दोडा मार्ग. महाराष्ट्राचा सर्वात पश्चिमेकडचा तालुका आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू. तालुका कोणता आहे, तालुका कोणता आहे, डहाणू. पालघर जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे मित्रांनो, डहाणू. चालायचं पुढे, डहाणू. चालायचं पुढे. आणि सर्वात पूर्वेकडचा तालुका गडचिरोलीमध्ये आहे मित्रांनो भामरागड. गडचिरोलीमध्ये कोणती आहे, भामरागड नावाचा तालुका आहे. भारताचा, महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडचा तालुका भामरागड. चालायचं मित्रांनो भामरागड. क्लिअर आहे. सर्वात पूर्वेकडचा तालुका कोणता, पश्चिमेकडचा, दक्षिणेकडचा, उत्तरेकडचा. तालुका आणि जिल्हे 2 क्वेश्चन आपण केलेत मित्रांनो. तालुका आणि जिल्हे 2 क्वेश्चन केले. चला बाजूला होतोय, व्यवस्थित लिहून घेणार आहात. बाजूला होतो, व्यवस्थित लिहून घेणार आहात, समजून घेणार आहात. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. चला लिहिलं इथपर्यंत. चालायचं पुढे मित्रांनो. चला आता नेक्स्ट बघूया मित्रांनो काय म्हटलंय बघा. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आता महाराष्ट्राच्या पूर्वेकडे ना मित्रांनो 4 पर्वतरांगा आहेत. आपला महाराष्ट्र इथं आहे, थोडस बाजूला करतो ही डायग्राम. आपला महाराष्ट्र अशी करतो. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय इश्यू माहितीये का मित्रांनो, लक्ष द्या पोरांनो, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टन्स आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 पर्वतरांगा इथे आहेत. इथे 4 पर्वतरांगा आहेत, 1 2 3 आणि 4. या 4 पर्वतरांगा आहेत. आणि या 4 पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम नेहमी विचारतात. आयोग काय करतं, कुठून विचारतं, उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारतं क्रम, वरून खाली क्रम विचारतं. तर मी कसं लक्षात ठेवतो, डेप्टी कलेक्टर DCSB, DCSB पाठ करून टाकायचं. काय ट्रिक्स पाठ करून टाकायची, व्यवस्थित लिहून देतो ट्रिक्स. DCSB, DCSB, DCSB हे 4 पर्वतरांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम काय करू शकतो तुम्ही, लक्षात ठेवू शकतात. द म्हणजे दरकेसा. पहिली टेकडी कोणती मित्रांनो, दरकेसा. कुठली टेकडी मित्रांनो, दरकेसा. दिसतंय तुम्हाला, मी लिहितोय ते दिसतंय, दरकेसा. सी म्हणजे चिरोल. सी म्हणजे काय, चिरोल. व्हॅलेंटाईन चिरोल नाही मित्रांनो, चिरोल. सुरजागड. यस म्हणजे कोण, सुरजागड, सुरजागड. आणि बी म्हणजे भामरागड. भामरागड नावाचा तालुका आत्ताच आपण डिस्कस केला गडचिरोलीमध्ये, महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडचा तालुका आहे. आणि त्या तालुक्यामध्ये पर्वतरांग पण आहे त्याच नावाने. सो DCSB, DC डेप्टी कलेक्टर, SB, DCSB, DCSB. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे 4 पर्वतरांगा आहेत, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक्स आहे मित्रांनो. काय ट्रिक्स आहे मग, काय ट्रिक्स आहे मित्रांनो मग, DCSB काय आहे, दरकेसा, चिरोल, सुरजागड आणि भामरागड. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं पुढे. क्लिअर मॅटर इथपर्यंत. चालायचं पुढे. अनिता मॅम, संजय, अशोक, रियाज, स्काय. चालायचं अनिता मॅम, चालायचं पुढे.
ओके, येस नो मला सांगा सर. लिहिलं सुरजागड, दरकेसा, चिरोल, सुरजागड आणि भामरागड लिहून झालं असेल तर सांगा मला. चालायचं पुढे. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. पुढे जाऊया. यस अनिता मॅम, काय हरकत नाही, परफेक्ट. आता महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं, दक्षिणेला कोणतं, पश्चिमेला काय, पूर्वेला काय. आता तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राच्या सीमा या काय आहेत मित्रांनो, सीमा या काय आहेत, सीमा. आपल्या गल्लीत राहते ती सीमा नाही, या सीमा. महाराष्ट्राच्या पूर्वेला वरती, महाराष्ट्राच्या उत्तरेला दोन पर्वतरांगा आहेत. एक आहे सातपुडा, एक आहे गाविलगड. सातपुडा आहे मित्रांनो इथं कुठं, नंदुरबार मध्ये. नंदुरबार मध्ये काय मित्रांनो, सातपुडा. नंदुरबार मध्ये काय आहे, सातपुडा. आणि इथं आहे अमरावतीत काय आहे, गाविलगड. अमरावती, अमरावती नाही, अमरावती. अमरावती, अमरावतीत काय मित्रांनो, गाविलगड. अमरावतीत काय आहे, गाविलगड. महाराष्ट्राच्या उत्तरेला दोन पर्वतरांगा लिहिल्या आहेत मित्रांनो, सातपुडा आणि गाविलगड. सातपुडा आहे नंदुरबार मध्ये, गाविलगड आहे अमरावतीमध्ये. महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन नद्या आहेत मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन नद्या आहेत मित्रांनो. ही जी आहे तेरेखोल, कोकणातली सर्वात दक्षिणेकडची नदी, कोकणातली सर्वात दक्षिणेकडची नदी जी आहे ना मित्रांनो, इकडे वाहते अरबी समुद्रात, तेरेखोल नदी. कोकणातली काय आहे, सर्वात दक्षिणेकडची नदी तेरेखोल. कुठे वाहते, दक्षिणेकडे, अरबी समुद्रात वाहते. कुठे वाढते मित्रांनो, अरबी समुद्रात. तुम्ही इथं बघाल तर इथं एक नदी आहे मित्रांनो, आमच्या नाशिक जिल्ह्यामधून जाते, दमनगंगा. इथं कोणती नदी आहे, दमनगंगा. कोकणाचा विस्तार वरती दमनगंगेपासून तर खाली तेरेखोल पर्यंत आहे. कोकणाचा विस्तार, विकास नाही हा, कोकणाचा विकास नंतर. कोकणाचा बरेच लोक राजकारण करतात. दमन गंगा. कोकणाची सर्वात वरची नदी कोणती आहे मित्रांनो, कोकणाची सर्वात वरची नदी आहे दमनगंगा. सर्वात खाली आहे तेरेखोल. हा आहे कोकणाचा विस्तार, वरती दमनगंगेपासून खाली तेरेखोल पर्यंत. तेरेखोल आहे कोकणातली. आणि हिरण्यकेशी आहे कोल्हापूर मधली. हिरण्यकेशी कुठे वाहते, कोल्हापूर मध्ये वाहते. कोल्हापूर मधनं कर्नाटक मध्ये जाते. सो महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन नद्या वाहतात मित्रांनो. महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या सीमा दोन नद्या करतात. एक तिकडे कोकणात आहे तेरेखोल, इकडे महाराष्ट्रात कर्नाटक, कोल्हापूर कर्नाटक मधनं आहे हिरण्यकेशी. कोणती नदी मित्रांनो, हिरण्यकेशी. हिरण्यकेशी. चालायचं मित्रांनो पुढे. इकडे महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय, अरबी समुद्र. इकडे अरबी समुद्र आहे, तुम्हाला माहित असेल. आणि इकडे हे DCSB, आताच आपण ट्रिक्स बघितली, DCSB ची ट्रिक्स आताच बघितली आपण. काय सांगतोय मित्रांनो, दरकेसा, चिरोल, सुरजागड आणि भामरागड. दरकेसा, चिरोल, सुरजागड, भामरागड. सो महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला काय आहे, उत्तरेला दोन पर्वतरांगा, उत्तरेला दोन पर्वतरांगा, दक्षिणेला दोन नद्या, इकडे अरबी समुद्र, इकडे चार पर्वतरांगा. DCSB. कोकणाचा विस्तार दमनगंगेपासून तर तेरेखोल पर्यंत. दक्षिणेतल्या दोन नद्या तेरेखोल आणि हिरण्यकेशी. तेरेखोल जाते अरबी समुद्रात, हिरण्यकेशी कोल्हापूर जिल्ह्यातनं कर्नाटक मध्ये जाते. कोल्हापूर जिल्ह्यातनं कर्नाटक मध्ये जाते. समजते मित्रांनो काय करतोय. चला मी बाजूला होतोय, दोनदा व्हिडिओ रिपीट करणार आहात, लक्ष देणार आहात, समजून घेणार आहात. पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. चला चालायचं मित्रांनो पुढे. हॅपी, खुश. बाकीचे लोक जे काही शिकवतोय त्याच्यावर हॅपी आहात, नसेल तर मला सांगा, मी अजून जास्त प्रिपेअर करेन, तुम्हाला अफलातून गोष्टी करून देईल. माझा शब्द आहे मित्रांनो, या पद्धतीने अभ्यास केला तर 100% परीक्षेत पास होणार. इतरांपेक्षा तुम्हाला नक्कीच रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह येणार. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो. बघा, फक्त काम आहे माझ्या बरोबर अभ्यास करणं आणि दिवस रात्र फक्त डोकं खाणं. एक प्रत्येक टॉपिक झाला पाहिजे, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. एकच लाईफ मध्ये अभ्यास करायचा आहे. एकदा जॉब लागला की पुन्हा अभ्यास करायला तुम्हाला सांगणार नाही, सर प्रवीण सर ऑनलाईन क्लास लावा, असं पण म्हणणार नाही प्रवीण सर तुम्हाला. तुमचं काम आहे फक्त एकदा अभ्यास करणं. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता हे थोडंसं काही एवढं विशेष नाहीये. समान तालुके नावाचे तालुके आहेत, थोडंसं वाचायचंय, पाठ करून टाकायचंय. समान नावाचे तालुके आहेत. रत्नागिरी आणि पुण्यामध्ये खेड नावाचा तालुका आहे. पुण्यामध्ये तुम्हाला माहित असेल खेड, राजगुरुनगर. खेड आणि राजगुरुनगर माहित असेल तुम्हाला. पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे आणि रत्नागिरीमध्ये पण खेड नावाचा तालुका आहे. समान नावाचे तालुके आहेत. पुढे जाऊया मित्रांनो. बघा, वाशिम, वर्ध्यामध्ये कारंजा तालुका आहे. वाशिम आणि वर्ध्यामध्ये. चला पुढे जाऊया मित्रांनो. अमरावती आणि नाशिक मध्ये नांदगाव आहे. नांदतात नाही, नांदगाव. अमरावती आणि नाशिक मध्ये काय आहे मित्रांनो, हे नांदगाव दिलेलं आहे. नांदगाव जो तालुका आहे मित्रांनो, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण आहे. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण नांदगाव तालुका आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पण नांदगाव तालुका आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये पण काय मित्रांनो, नांदगाव तालुका आहे.
चालायचं पुढे मित्रांनो. एक हे लिहून घेण्याची गोष्ट आहे, समजून घेण्याची गोष्ट आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त नोट्स वाचा, मी लिहून देतो तुम्हाला. आपण जे काही कोर्स करतोय, ऑनलाईन कोर्स करताय तुम्ही लोक, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर नोट्स काढायच्या. मी तुम्हाला काही PDF नोट्स पाठवतोय आणि परीक्षेच्या 8 दिवस आधी फक्त त्या नोट्स वाचायच्या. फक्त 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा काय करायच्या, नोट्स वाचायच्या. आणि त्याच्यानंतर आपण जसं जसा वेळ जाणार आहे पुढे ऑनलाईनच्या अफलातून गोष्टी करणार आहोत, क्वेश्चन पेपर करणार आहोत, रात्रंदिवस अभ्यास करणार आहोत. सो टेन्शन घेऊ नका. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता ही काही यादी बनवून टाकूया, ही यादी बनवूया. काय प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स वापरता, खाली मी ट्रिक सांगणार आहे एक, ठीक आहे. खाली एक ट्रिक सांगणार आहे. सो कळंब, हा कळंब आहे, क आहे मित्रांनो. हा काय आहे, कळंब तालुका आहे. कळंब तालुका आहे यवतमाळ आणि उस्मानाबाद मध्ये. कळंब तालुका कुठे आहे मित्रांनो, यवतमाळ आणि उस्मानाबाद मध्ये. सेलू आहे तालुका 2 जिल्ह्यांमध्ये, परभणी आणि वर्ध्यामध्ये. एकाच नावाचा तालुका 2 जिल्ह्यामध्ये आहे, परभणी आणि वर्ध्यामध्ये सेलू नावाचा तालुका आहे. आष्टी, तुम्ही इतिहासामध्ये आपण आष्टी चिमूरचे उठाव शिकणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आष्टीचं महान योगदान आहे. आष्टी गावाचं, आष्टी चिमूरचं उठाव आपण शिकणार आहोत. बीड आणि वर्ध्यामध्ये आहेत. बीड आणि वर्ध्यामध्ये ही 2 तालुके आहेत, आष्टी आणि चिमूर. मालेगाव, बॉम्बस्फोट वाला मालेगाव, आमचं मालेगाव, ठीक आहे. मी स्वतः मालेगावचा आहे, सो आय नो दॅट व्हेरी वेल, ठीक आहे. तर मालेगाव हे जे तालुका आहे 2 जिल्ह्यांमध्ये आहे, नाशिक आणि वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. नाशिक आणि वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये आहे मालेगाव. कर्जत तालुका, पुढचा तालुका आहे मित्रांनो कर्जत, नगरमध्ये, अहमदनगरमध्ये आहे आणि रायगडमध्ये आहे. अहमदनगरमध्ये आणि रायगडमध्ये कर्जत तालुका आहे. चला मित्रांनो, आजसाठी आपण शेवटची ट्रिक डिस्कस करणार आहोत. इतिहास आपलं महाराष्ट्राच्या जिओग्राफीचं पहिलं लेक्चर चालू आहे मित्रांनो. असे कमीत कमी 25 ते 30 लेक्चर तुम्ही कव्हर केले तर तुमचा महाराष्ट्राचा जिओग्राफी पूर्ण A to Z काय होईल, कव्हर होईल. आता महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखर हेडिंग टाकून ठेवायचे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ठीक आहे. आता महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पाठ असेल नसेल तर महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई सर्वांना माहिती आहे. पण ट्रिक्स काय लक्षात ठेवायची मित्रांनो, कसा मी हसतो ही महाराष्ट्रातील शिखरांचा उतरता क्रम आहे. क म्हणजे कळसुबाई, क म्हणजे काय, कळसुबाई. सह्याद्री आणि हरिश्चंद्र बालाघाट जिथून निघतो नगर जिल्ह्यामध्ये, अकोला तालुक्यामध्ये, तिथं काय आहे, कळसुबाई. सा म्हणजे काय मित्रांनो, साल्हेर. नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यात काय आहे, साल्हेर. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात काय मित्रांनो, साल्हेर. मी म्हणजे महाबळेश्वर. कसा मी हसतो, ह म्हणजे हरिश्चंद्र, हरीश चंद्र नगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र. स म्हणजे सप्तशृंगी, सप्तशृंगी 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ, सप्तशृंगी माता, बरोबर आहे. आणि तो म्हणजे तोरणा, तोरणमाळ नाही, तोरणा, ठीक आहे. तोरण्याचा किल्ला माहित असेल. ही महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा शिखरांचा उतरता क्रम आहे. महाराष्ट्रातील 5 शिखरांचा उतरता क्रम आहे. सो क्लिअर मित्रांनो इथपर्यंत. अशी आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर 30 लेक्चर, 30-35 लेक्चरची एक सिरीज करणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचा A to Z टॉपिक काय होणार मित्रांनो, कव्हर होणार. आणि तेवढ्या व्यवस्थित नोट्स काढल्या, प्रत्येक टॉपिक 2 वेळा बघितलं तरी तुमचं प्रॉपर सिलेक्शन होण्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. बाकीची व्हिडिओ पण तुम्ही बघत राहा. सो या पद्धतीने आपण इथे डिस्कस केलं. राहिलेला क्वेश्चन आपण उद्या डिस्कस करूया मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी. पण परत एकदा व्हिडिओ 2दा रिपीट करायचा आहे. रियाज व्हिडिओ 2दा रिपीट करायचा आहे. ट्रिक्स लिहून घ्यायच्या आहेत. चला बाय.